नमस्कार. मी संतोष सुखदेव ठाकरे, ग्रंथपाल. मी आपल्या लायब्ररीविषयी थोडक्यात आपणास परिचय करून देत आहे. आपल्या लायब्ररीमध्ये लायब्ररीच्या संदर्भातला अजेंडा सादर करत आहेत. लायब्ररीत कोणकोणते रिसोर्सेस आहेत, इम्पॉर्टन्स रीडिंग बुक्स कुठले आहेत, तसेच लायब्ररी सर्व्हिसेस आणि लायब्ररी फॅसिलिटी कुठल्या आहेत याबद्दल माहिती देणार आहेत. तसेच लायब्ररी रूल्स काय आहेत, तसेच लायब्ररी रिसोर्सेस कसे सर्च करायचे, ऑनलाईन रिसोर्सेस कसे सर्च करायचे आणि इम्पॉर्टंट वेबसाईट कुठल्या आपल्याला माहिती पाहिजे ते आणि फ्युचर प्रॉस्पेक्टिव्ह संदर्भात मी आपणास थोडक्यात मार्गदर्शन करणार आहेत. ही आपली लायब्ररी आहेत. लायब्ररीचे सेक्शन वेगवेगळे असतात. लायब्ररीमध्ये सर्क्युलेशन सेक्शन असतो, पिरियॉडिकल सेक्शन असतो, रेफरन्स सेक्शन असतो, स्टॅक रूम असतो, रीडिंग रूम असतो, रेप्रोग्राफी सेक्शन आहे, क्वेश्चन पेपर सेट्स अवेलेबल आहेत, तसेच इंटरनेट सेक्शन पण आहेत आणि न्यूजपेपर पण सेक्शन आहेत. त्यानंतर आपल्या लायब्ररीत किती बुक्स आहेत, तर आपल्या लायब्ररीत एकूण 66,818 इतके संदर्भ आणि टेक्स्ट क्रमिक पुस्तक आहेत. तसेच एकूण 57 नॅशनल आणि इंटरनॅशनल प्रिंटेड पिरियॉडिकल्स आहेत, 18 न्यूजपेपर आहेत, त्यापैकी 3 इंग्रजी भाषेतले आहेत, 13 मराठी भाषेत आहे आणि 2 हिंदी भाषेत आहे. आणि ऑनलाईन ॲक्सेस ई रिसोर्सेस पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यात 6,000च्या पुढे ई जर्नल्स आहेत आणि 3,00,000च्या पुढे ई बुक्स अवेलेबल आहेत. त्यानंतर हे सब्जेक्ट वाईज बुक्स आहेत, जसे उदाहरणार्थ मराठी, इंग्रजी, हिंदी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, कॉमर्स यांच्या संख्या पुढे दिलेल्या आहेत. ते सगळे आपल्याकडे तेवढे जे 66,818 पुस्तक आहे त्याची वर्गवारी केलेली आहेत. तसेच आपल्या रेफरन्स सेक्शनमध्ये इनसायक्लोपीडिया आणि डिक्शनरीज आहेत, ते 338 आहेत. तसेच DMLTचे पण बुक्स आहे आणि जनरल बुक्स खूप आपल्याकडे अवेलेबल आहेत. जसे इनसायक्लोपीडिया मराठी भाषेत आहे, इंग्रजी पण भाषेत आहेत. मराठी भाषेत मराठी विश्वकोश आहे, भारतीय समाज विज्ञान कोश आहे, भारतीय संस्कृती कोश आहे, भारतीय ज्ञानकोश आहे. म्हणजे या ज्ञानकोशामध्ये आपल्याला जगात कुठल्या विषयावर माहिती आहे ती एकत्रित केली आहे. ती मराठी भाषेत केली आहे, काही इंग्रजी भाषेत पण केले आहे. जसे मराठी भाषेतले इनसायक्लोपीडिया आहेत तसेच इंग्रजी भाषेतले पण इनसायक्लोपीडिया आहेत. जसं उदाहरणार्थ इनसायक्लोपीडिया ब्रिटानिका, इनसायक्लोपीडिया वर्ल्ड जॉग्राफी, रुरल डेव्हलपमेंट असे इनसायक्लोपीडिया आपल्याकडे आहेत. जसं सायन्सची माहिती पाहिजे असेल तर इनसायक्लोपीडिया ऑफ सायन्स आहेत, इनसायक्लोपीडिया ऑफ इंडस्ट्रियल केमिकल ॲनालिसिस आहे, इनसायक्लोपीडिया ऑफ वर्ल्ड वाईड आहे. प्लांट सायन्स संदर्भात माहिती पाहिजे असेल तर प्लांट सायन्स आहे. तसेच 21st सेंचुरी युनिव्हर्सल इनसायक्लोपीडिया आहे. स्टुडंटला माहिती पाहिजे असं स्टुडंट ब्रिटानिका हा पण इनसायक्लोपीडिया आहेत. तसेच इन्व्हायरमेंट संदर्भात माहिती पाहिजे असेल तर इनसायक्लोपीडिया ऑफ इन्व्हायरमेंट आणि इकोलॉजी या इनसायक्लोपीडियामध्ये आपल्याला माहिती मिळतील. तसेच आपल्याकडे काही इम्पॉर्टंट कलेक्शन आहेत. जसं जवाहरलाल नेहरू संदर्भातले आपल्याकडे 14 वॉल्यूम्स आहेत, वीर सावरकरांसंदर्भातले 8 वॉल्यूम आहेत, लोकमान्य टिळकांसंदर्भातले 7 वॉल्यूम आहेत, स्वामी विवेकानंदांचे 10 वॉल्यूम आहेत आणि महात्मा गांधींवर इतकं लिटरेचर आहे की एकूण 52 खंड आणि ते 52 खंडही आपल्याकडे अवेलेबल आहेत. लेनिन कलेक्शनचं पण आहे, ते 46 खंडात आहे. इंडियन लॉ कलेक्शन पण आहे 4 याच्यात आणि इयर बुक्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि काही पिरॅमल लाईफ सायन्सने आपल्याला डोनेटेड चांगले पुस्तक दिले आहे, ते पण 473 इतके आहेत. त्यानंतर पिरियॉडिकल्स आपल्याकडे जे 57 पिरियॉडिकल आपण सबस्क्राईब करतो, ते 57 पिरियॉडिकलची वर्गवारी केली आहे. जसं मराठी भाषेतले आहे, इंग्रजी आहे, सायन्स संदर्भातले आहेत, कॉमर्सचे आहेत, उदाहरणार्थ कॉमर्सचे उद्योजक आहेत, वर्ल्ड फोकस आहे, अर्थबोध पत्रिका आहेत. तसंच व्यापारी मित्र आहे कॉमर्स संदर्भातलं, जर्नल ऑफ एंटरप्रेन्योरशिप आहे. तसेच जनरल नियतकालिक पण आपल्याकडे अवेलेबल. जर उदाहरणार्थ विवेक आहेत, स्पर्धा परीक्षकांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी योजना आहेत, लोकराज्य आहेत, आउटलुक आहेत. स्पोर्ट्सची माहिती पाहिजे असं स्पोर्ट्स स्टार पण आपल्याकडे आहेत आणि धार्मिक पण आपल्याकडे आहे, जैन जागृती आहे. तसंच महाराष्ट्र आरोग्य पत्रिका हे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. असे एकूण आपल्याकडे जे 57 आहेत ते सबस्क्राईब केलं आहे. काही आपल्याकडे जे आहेत ते फ्री ऑफ येत असतात, कॉम्प्लिमेंटरी कॉपी म्हणून असे एकूण 84 नियतकालिक आहेत. तसेच काही आपले सगळंच लायब्ररीत असेल असं नाही आहे, परंतु काही वेबसाईट आहेत का त्या संदर्भात त्या वेबसाईटवर सगळं साहित्य त्या याच्यात आहे. उदाहरणार्थ रसिक नावाची वेबसाईट आहे,
त्या रसिक वेबसाईटवर अनेक जनरल पुस्तकं अवेलेबल आहेत, जसं कथा, कादंबऱ्या, आणि त्यांची वर्गवारी केली आहे. तिथे जाऊन आपण त्यांची माहिती मिळू शकतो. उदाहरणार्थ बुकगंगा नावाची वेबसाईट आहे. बुकगंगा नावावर पण काही पुस्तकं फ्री आहेत, काही आपल्याला सबस्क्राईब करावे लागतात. उदाहरणार्थ बी पॉझिटिव्ह नावाचं पुस्तक आहे. हे जर बी पॉझिटिव्ह नावाचं पुस्तक वाटलं तर आपण सकारात्मक विचारांकडून पूर्णत्वाकडे नेणारे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर स्वतःचा आपला आत्मविश्वास वाढतो, म्हणून असे काही पुस्तक आहेत. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात पण आपल्याकडे वेबसाईट आहे, त्यांच्या स्पेशल वेबसाईट आहे, आणि त्यांचं जेवढं कलेक्शन आहे ते त्यांनी एकत्रित केलं आहे. उदाहरणार्थ आपल्याला त्यांची जन्मठेप या नावाचं त्यांचे पुस्तक पाहिजे असेल तर ते इथे लिहिलेलं आहे. त्यांच्या संदर्भात जेवढे काही पुस्तक आहेत ते आपल्याला PDF स्वरूपात अवेलेबल होतात, आणि ती पूर्ण PDF आपल्याला उदाहरणार्थ बघा, माझी जन्मठेप आहे, त्याचा पूर्वार्ध, उत्तरार्ध हे सगळं आपल्याला एका क्लिकवर मिळतं. तसंच आपल्या लायब्ररीत कुठले कुठले बुक्स आहेत हे सर्च करण्यासाठी आपल्याकडे ओपॅक सिस्टीम आहेत. हे आपल्या वृद्धी नावाचं सॉफ्टवेअर आपण वापरतो, आणि त्या वृद्धी सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला ओपॅक आहेत. तिथे ओपॅक म्हणजे ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग. हा ओपॅक आपण लायब्ररीतही बघू शकतो, आपल्या मोबाईलवरही बघू शकतो, आणि आपल्या लायब्ररीतले जे कलेक्शन आहेत ते कुठल्या कुठल्या अँगाने सर्च केलं जातं. उदाहरणार्थ टायटलनुसार केलं जातं, ॲक्सेशन नंबर माहिती असेल, उदाहरण दाखल अंक म्हणतात त्याला, दाखल अंकानुसार पण आपल्याला बघता येतं. किंवा आपल्याला लेखक माहिती असेल किंवा एखादा लेखक माहिती असेल तर त्यानुसारच आपण ते सर्च करू शकतो. किंवा एखाद्याला विषय माहिती असेल, फक्त विषयानुसार पण आपल्याला ते सर्च करता येतं. किंवा पब्लिकेशन वाईज पण सर्च करता येतं, आणि स्टँडर्ड टाकलेले असेल स्टँडर्डनुसार पण आपल्याला सर्च करता येतं. जसं आपण जसं आपण आपला प्रत्यक्ष ओपॅक पाहिला, तसं वेबसाईटवर पण ओपॅक आहेत. आपल्या लायब्ररीचे SCS.chandolcollege.com हे आपल्याला वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर लायब्ररीचं एक पोर्टल आहेत, आणि त्या पोर्टलवर आपण लायब्ररीविषयी माहिती मिळू शकतो. त्याच्यात ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग पण आपला अवेलेबल आहे. ते असं होमपेज येतं, आणि तिथे आपल्याला वेगवेगळ्या अंगाने सर्च करता येतं. ती सर्च करण्याची पद्धत पण अशी आहे की आपल्या लायब्ररीत एखादं पुस्तक टाकलं तर कुठल्या कुठल्या पुस्तकं आहेत त्या संदर्भातल्या पुस्तकांची माहिती आपल्याला सर्च करता येते. ते आपल्या मोबाईलवर पण सर्च करता येते. ते सब्जेक्ट वाईज करता येते, टायटल वाईज करता येते, ऑथर वाईज करता येते. तसंच जसं बुक्स सर्च करता येतात तसेच ई बुक्स पण आपल्याला इथे सर्च करता येतात. आणि आपल्या लायब्ररीतले पुस्तक आपण विद्यार्थ्यांसाठी 4 पुस्तकं आपण 8 दिवसासाठी वापरण्यात देतो सायन्ससाठी, आणि 3 पुस्तकं आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना देतो. आणि एखादा एक्स्ट्रा पुस्तक लागलं असेल तर ते आपण आय कार्डवर दिलं जातं. तसेच आपल्याकडे सिद्धिविनायक बुक बँक स्कीम पण अवेलेबल आहेत, आणि महाविद्यालयाची बुक बँक स्कीम जे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेसमधले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. तसंच आपल्या लायब्ररीच्या टायमिंग संदर्भात जर विचार केला तर आपली लायब्ररी सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालते, आणि देवघेव ही 8 ते 5 वाजेपर्यंत, सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असते. त्यानंतर लायब्ररीच्या मार्फत कुठल्या कुठल्या सेवा दिल्या जातात तर रीडिंग रूम फॅसिलिटी आहे, रेफरन्स सर्व्हिसेस आहेत, तसंच डिपार्टमेंट वाईज लायब्ररी आहेत, तसंच बुक बँक स्कीम पण आहेत, ती इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेससाठी आहेत. सिद्धिविनायक बुक बँक स्कीम पण आपल्याकडे आहेत, जे सिद्धिविनायक बुक बँक ट्रस्टने आपल्याला जे काही पुस्तकं दिले आहेत त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. तसेच घरी पुस्तकं वाचण्यासाठी दिले जातात. फ्री इंटरनेट फॅसिलिटी आपल्या लायब्ररीमार्फत दिली जाते. ऑनलाईन ॲक्सेस ते ई रिसोर्सेस आहेत ते पण आपल्याला दिले जातात, आणि रेप्रोग्राफी सर्व्हिसेस म्हणजे झेरॉक्स सुविधा पण अवेलेबल आहेत. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ब्रेल बुक आपल्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत, आणि कीबोर्ड डिव्हाइसेस आहे. तसंच वेब ओपॅक अवेलेबल आहे, तो क्विक सर्च करायसाठी, आणि एक्सटर्नल मेंबरशिप पण आपण दिलं जातं. जसं सिनियर सिटीजन असेल, वुमन्स असेल, आणि एक्स स्टुडंट्स असेल त्यांना आपण ही एक्सटर्नल मेंबरशिपची सुविधा देतो. त्याच्या आपण काही नॉमिनल चार्जेस घेतो, आणि त्यानुसार ती विद्यार्थ्यांना सुविधा दिली जाते. तसंच ही ब्रेन ॲक्टिव्हिटी ही विद्यार्थ्यांसाठी आहे की जे विद्यार्थ्यांनी पुस्तकं
आपल्या लायब्ररीतून वाचण्यासाठी नेले, जनरल पुस्तकं वाचण्यासाठी नेले, ते वाचून त्यांना काय वाटलं त्या पुस्तकांसंदर्भात ते एका पेजमध्ये ते विद्यार्थी लिहून आणतात, त्याचं आपण एक कलेक्शन तयार करतो. तसंच ऑनलाईन लायब्ररी अटेंडन्स पण आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी आता लायब्ररीत आल्यानंतर रजिस्टरवर लिहिण्याची गरज नाही, त्यांनी फक्त आय कार्ड स्कॅन केलं बारकोड स्कॅनरवर तर त्याची हाजरी लागली जाते. तसेच काही ऑडिओ बुक पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. एकूण 50,000च्या दरम्यान आपल्याकडे ऑडिओ बुक आहेत, ते वेगवेगळ्या विषयांचे आहेत, स्पर्धा परीक्षांचे पण अवेलेबल आहेत. तसंच काही आपण शिकत असेल तर आपल्याला शिकताना आपल्या याच्यानुसार आपल्याकडे कुठल्या कुठल्या वेबसाईट आपल्याला माहिती पाहिजे त्याची थोडक्यात माहिती, जसं UGC आहे, UGC.ac.in आहे. जसं आपण ज्या विद्यापीठात शिकतो त्या विद्यापीठाची पण वेबसाईट माहिती पाहिजे म्हणून UniPune.ac ही पण माहिती आहे. तसे DOAJ.org ही वेबसाईट आहे, डिरेक्टरी ऑफ ओपन ॲक्सेस जर्नल संदर्भातली. जे काही ओपन ॲक्सेस जर्नल्स आहेत त्याची माहिती, त्याची वेबसाईट ही DOAJ आहे. तसंच Implenet.ac.in आहेत. तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार जसं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वेबसाईट आपली MPSC.gov.in आहे. तसंच UPSCचा अभ्यास करणाऱ्यांसाठी पण UPSC.gov.in याच्यावर सर्व माहिती आपल्याला मिळते. तसंच savarkar.com ही साईट, अशा अनेक वेबसाईट आहेत, परंतु ह्या मोजक्या वेबसाईट आपल्याला माहिती असायला पाहिजे. तसेच आपल्याकडे जे काही ई रिसोर्सेस आहेत, तसं एनलिस्ट आहेत, डेलनेट आहेत आणि JGATE आहेत. JGATE सायन्स आणि टेक्नॉलॉजीसाठी आहेत आणि इम्प्लिमेंट आणि डेलनेट सगळ्या विषयांसाठी आहेत. त्यांचे QR कोड आपण तयार केले आहे, त्यावर आपण टाकल्यानंतर आपल्याला डायरेक्ट ती वेबसाईट ओपन होती. ही जशी ही PG पाठशाला आहे, PG पाठशालावर अनेक तज्ज्ञ लोकांनी त्यांच्या व्हिडिओ तयार केले आहेत. आपल्याला एखाद्या विषयासंदर्भात माहिती हवी असेल तर PG पाठशाला जर आपण बघितलं तर त्यातून आपल्याला अनेक माहिती मिळू शकते. त्याच्यावर सगळे किती व्हिडिओ आहेत त्याच्याबद्दल माहिती दिली आहेत. तसंच PG पाठशाळेत आपल्याला एखादा विषय पाहिजे असेल तर त्या विषयीची माहिती दिली. उदाहरणार्थ वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट ही जर याच्याविषयी माहिती व्हिडिओ पाहिजे असेल तर तो आपल्याला अवेलेबल होऊ शकतो. तसंच एनलिस्ट काय आहे तर एनलिस्ट हे नॅशनल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिस सेंटर आहे. याचं हे UGCच्या अंतर्गत निर्माण करण्यात आलेले सेंटर आहेत आणि या सेंटरनुसार जिथं काय केलं आहे तर सर्व ऑनलाईन जर्नल्स एका ठिकाणी साठवले आहेत. तसेच ई-बुक्स आणि ई-थिसिस पण आपल्याकडे तिथे एनलिस्टला साठवण्यात आले. सर्व माहिती डिजिटल स्वरूपात आहे, ती आपल्याला बघता येते. त्यांच्या ई रिसोर्सेस कुठल्या अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स आहेत, अमेरिकन फिजिकल सोसायटीचे आहेत, ॲन्युअल रिव्ह्यू आहेत, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस आहेत, इकॉनॉमिक्स पॉलिटिकल वीकली आहेत, इंडियन जर्नल.com हे पण आहेत. त्याच्यावर अनेक जर्नल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, ते संदर्भात ते इथे ई स्वरूपात आपल्याला बघण्यासाठी मिळतात. तसंच काही इलेक्ट्रॉनिक्स बुक्स पण अवेलेबल आहेत, जसं केम्ब्रिज बुक्स ऑनलाईन आहे, बेरीचे आहेत, हिंदुस्तान बुक एजन्सीचे आहे, इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ ईस्ट एशियनचे आहेत, मॅग्रा हिलचे बुक्स आहेत, नेट लायब्ररी आहेत. तसं ऑक्सफर्ड स्कॉलरशिप ऑनलाईनचे आहे, स्पिंजरचे आहेत, टेलर्स अँड फ्रान्सिसचे पण बुक्स अवेलेबल आहेत. त्याची वेबसाईट आहे enlist.implenet.ac.in ही आपली URL आहे. याच्यावर एक केल्यानंतर आपल्याला असं होमपेज येतं आणि ह्या होमपेजवर आपलं मेंबर लॉग इन केल्यानंतर आपल्याला सर्व माहिती याच्यावर बघता येते. मात्र याचे मेंबर आपल्या ईमेल ID आणि प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल पासवर्ड तयार होतो. त्यानंतर इथे आपल्याला ते होम पेज आल्यानंतर कुठले कुठले रिसोर्सेस आहेत, इथे उदाहरणार्थ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली जर बघायचं असेल त्याच्यात कुठले कुठले आर्टिकल आलेले आहेत ते आपल्याला करंट बघण्यासाठी मिळतात. उदाहरणार्थ एखादा राईट मॅन फॉर दी राईट जॉब, आपल्याला असं आर्टिकल पाहिजे असेल तर ते आपल्याला तात्काळ कुठल्याही विषयावर आपल्याला आर्टिकल मिळू शकतं. तसंच ई-बुक्स पण आहेत, ई-बुक्सचे तशाच स्टेप आहेत. तसंच कॉलेजचं पोर्टल पण आहेत, त्या कॉलेज पोर्टलवर पण सर्च रिझल्ट टाकल्यानंतर ते आपल्याला माहिती, उदाहरणार्थ विटॅमिन ॲट वार हे पुस्तक आपल्याला मिळू शकतं. तसंच जसं एनलिस्ट आहे तसंच डेलनेट पण आहेत. डेलनेट आहे दिल्ली पब्लिक लायब्ररी नेटवर्क डेव्हलपमेंट इलेक्ट्रॉनिक नेटवर्क असं आपलं हे आहेत. त्याचं पण असं होमपेज आहे, त्याला पण ऑनलाईन रिसोर्सेस
ऑनलाईन बघता येतं. त्याच्यासाठी युजर नेम आणि पासवर्ड सर्वांसाठी कॉमन आहे. त्या असं होम पेजवर आपण टाकलं आपला युजर नेम पासवर्ड का आपल्याला सर्च करता येतं. आपल्याला बुक्स पण सर्च करता येतात, जर्नल्स पण सर्च करतात, जनरल बुक्स पण आहेत. उदाहरणार्थ इंग्लिश संदर्भातलं आपल्याला लर्निंग इंग्लिश हे पुस्तक पाहिजे असेल तर त्याच्या व्हिडिओ पण मिळतात आणि बुक्स पण अवेलेबल आहेत. या अशा पद्धतीने उदाहरणार्थ एखादा वोकॅब्युलरी सर्च करायचं आहे तर ते वोकॅब्युलरी टाकल्यानंतर आपल्याला एखादं सर्च करता येतं. तसंच जसं एनलिस्ट झालं, डेलनेट झालं, तसं जे गेट पण आहे, सायन्स संदर्भातलं आहे. याच्यावर सर्च केल्यानंतर 51,523 इतके ई जर्नल्स आहेत. त्यानंतर काही बुक्स पण अवेलेबल आहेत. ते आपल्याला इथे सर्च करता येतात. त्याचा युजरनेम आणि पासवर्ड सर्वांसाठी सेम आहेत. फक्त आपल्या ज्या स्टॅटिस्टिक IP आहे त्याच्यावरच आपल्याला हे बघता येतं. त्याच्यातही सब्जेक्ट वाईज सर्च करता येतं. त्याच्यानंतर आर्टिकल हवा असेल तर आर्टिकल आपल्याला अशा पद्धतीने सर्च मिळतात. तसंच ई जर्नल्स आणि डाटाबेस फ्री पण आहेत. जसं आपण पेड घेतो, डेलनेट घेतो, एनलिस्ट घेतो आणि जे गेट पेड स्वरूपात घेतो, तसं फ्री ऑफ पण डेटाबेस आहेत. जसं निस्केअरचं आहे, त्याची ऑनलाईन रिपॉझिटरी आहे, त्याची वेबसाईट आहे nisker.rac.in. तसंच योजना मासिक पण ऑनलाईन मिळतं. तसंच इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सचे जर्नल्स पण फ्री ऑफ आहेत. RBIचं बुलेटिन आहे, काही विकिपीडिया हे पण फ्री डेटाबेस आहेत. आपलं मॅक्झिमम पुढचं फ्युचर प्लॅन आहे, मेंबर रीडर विल बी बेनिफिट फ्रॉम द लायब्ररी. सर्वांनी लायब्ररीचा उपयोग केला पाहिजे. आणि वाचनामुळे आपल्याला काय काय फायदे होतात तर पुस्तक वाचनाचे अनेक फायदे आहेत. जसं ज्ञानवृद्धी आहे, वृद्धी विकास आहे, स्मरणशक्ती वाढते, सकारात्मक विचार वाढतात. म्हणून वाचनाचे अनेक पाहिजे तितके फायदे आहेत. म्हणून जास्तीत जास्त वाचन करावं हीच आपल्या लायब्ररीची अपेक्षा असते. म्हणून लायब्ररीच्या मार्फत जे काही उपक्रम राबवले जातात तेही आपल्या इथे थोडक्यात लायब्ररीचे दाखवण्यात आलेलं आहे. तसे लायब्ररीयन डे आहे, तो सेलिब्रेट केला जातो. डॉक्टर S.R. रंगनाथन त्यांच्या निमित्तानं आपण बुक एक्झिबिशन पण भरत असतो. तसंच काही इतिहास संशोधन मंडळामार्फत पण आपण काही शिबिर भरवण्यात आलं होतं.